नमस्कार मित्रांनो, मी उन्हाळी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आता आपण आहोत परेल डेपोला आणि आपण चाललो आहोत रायगडावर ट्रेकिंगसाठी। आज मी सोलोच आहे, एकटाच जाणार आहे मस्त रायगडला। आणि आता इथे विचारलं परेल डेपोला की इथून बस सुटते का, पण इकडून नाही आहे, डायरेक्टली दादरवरून सुटणार आहे। तर दादरला चाललो आपण, चला। तर आता दादरला पोचलो आहे। आपली इकडून बस आहे जी आपल्याला महाडला सोडणार आहे आणि महाडवरून आपल्याला बघायचं की रायगडावर कसं जायचं आहे ते। तर आपली आता 11:15ची बस आहे। पब्लिकची एवढी गर्दी आहे ना इथे। आज फ्रायडे नाईट आणि उद्या सॅटर्डे संडे सुट्टी आहे ना, सगळे गावी जातात वाटतं फिरायला वगैरे, बघू शकतो मी। तर बरोबर 11:30ला आपली बस भेटली। आता आपल्याला जाऊन बसलो आहे, पुढची सीट आहे। चला आता जाऊया रायगडला, म्हणजे महाडला आपण मोस्टली 5 वाजता पोचणार आहोत। गुड मॉर्निंग। तर आता सकाळी 5 वाजले आहेत आणि मी आता पोचलो आहे महाडला। आणि महाडवरून 7:30ची बस आहे जी छत्री निजामपूरला जाते, ती आपल्याला पकडायची आहे। तर आत्ता वाजले आहेत 5। तर बघूया इथे काय एक्सप्लोअर करता येते का। तर विचारल्यावर कळालं की शिवाजी चौकवरून पण आपले ट्रॅक सुटतात। तर बघूया आता तिकडे जाऊन बघूया, कारण का इकडे बस आहे 7:45ची। तर जर तिकडून लवकर जायला भेटलं तर चांगलंच आहे, चला। तर शिवाजी चौकला चौकशी केल्यावर कळालं की इथून ट्रॅक जातात आणि मग एक ग्रुप भेटला मला आणि मग त्यांच्यासोबतच मी आता ते विक्रममध्ये आहे आणि ते आता सोडणार आहेत आम्हाला रायगड पायथ्याशी, म्हणजे चित्त दरवाजा आहे तिकडे। पुढच्या महिन्यातच महाराजांची जयंती असल्याने इकडे घाटाचं काम खूप जोरात चालू आहे। तर बघू शकता आपण पाचाड या गावात पोचलो आहोत। तर थोड्याच वेळात आपण रायगड पायथ्याशी जाणार आहोत। तर तिकडे थोडं फ्रेश होऊ, तोंड वगैरे धुवू, हातपाय धुवू आणि मग गड चढायला घेऊ। तर आता इथे 8:30ला पोचलो आहे वरती, चित्त दरवाजा म्हणून आहे। आता म्हणजे हातपाय धुतले आणि फ्रेश झालं, तर चाललो आहे गड चढायला, चला। तर आज शनिवार असल्यामुळे शाळेच्या सहली वगैरे खूप आले इथे, तर सकाळपासूनच खूप गर्दी आहे इथे। तर थोडाच टाईम झाला आणि आता थकायला आलं परत, एवढं आहे। आपण गड चढायला घेतला 8:45ला। तर बघायचं किती तासात आपण वरती गडावर पोचतो। बघू शकता कुठून मी चालत आलो आहे आणि आता गर्दी जमायला लागली आहे। असं वरती चालत चालत ह्या रोडला आहे, तर अजून चढायचं वरती, चला। तो जो आहे तो टकमक आहे। तर गडावर पण काम चालू असल्या कारणानं इथे हे गाड्यावर येत आहेत आणि खूप ट्रेकिंगच्या मध्ये येतात आणि आपला मग स्पीड कमी होतो। बघू शकता हे असे समोरूनच डायरेक्टली येत आहे। सकाळी लवकर चालू केल्यामुळे काय एवढं काय वाटत नाही आहे, कारण जर तुम्ही 12-1 वाजता चालू कराल तर उन्हाने खूप वाट लागू शकते। बघता काय मस्त घाट आहे, रोड बघा कसा आला एकदम असं। तर ऑलमोस्ट मी 70% कवर केलं आहे, कारण का हा आहे महादरवाजा आणि तुम्ही बघू शकतात गर्दी बघा, शपथ गर्दी इतकी आहे ना।
गडावरती म्हणजे ऑक्सिजन गडावरती आले पायी नाणी दरवाजा तो गेट पाहिजे ना आपण नाणी दरवाजा त्या रस्त्याने गडावरती आले. गडावरती येऊन ते नगरखान्यासह पोहोचले आणि त्यांनी 4 पायाचे 2 हत्ती पाहिले आणि आश्चर्यचकित झाले की मी 2 पायाचा माणूस मला गडावरती यायला 6 तास लागले. माझ्या डोक्यात आपल्याला चौकनी खड्डे सुद्धा बघायला मिळतात बघा. आताच्या कलियुगाला किंवा आताच्या या कलियुगाला साधारण आपण सिमेंट कॉन्क्रीट मध्ये जे कॉलम्स भरतो तसे तर त्या काळामध्ये हे लाकडी कॉलम्स उभारले होते. मग हे लाकडी कॉलम्स उभे करून हा वाडा एकावर ते एक असा 2 मजली तर त्या काळामध्ये उभारला होता. मग या 2 मजल्यामध्ये त्यावेळेचं वैभव आणि काल्पनिक विचार करा. पेटलेल्या मशाळी पूर्वजन बांधलेल्या पैठणी कपड्यातली लोक या राहत्या राजवाड्यात साधारण कशी पाहता येत असतील बघा. परंतु याच वाड्यामध्ये किंवा याच चौतऱ्यावरती अखेरला आपल्या राजांची देव आज्ञा जी झाली ना ती या चौतऱ्यावरती झाली बघा. आणि मग इथून त्यांच्या देहेकळला देखील अग्नी इथून 1.5 किलोमीटर त्यांच्या देखील देहेकळला अग्नी द्यायची. पण ज्यावेळेस इंग्रजांनी 10 मे 1818 मध्ये गडावरती बंबारी केल्यानंतर याच्यावरचं जेवढं 2 मजली तर त्या काळातलं वैभव जे होतं ना ते इंग्रजांनी नष्ट करून टाकलं बघा. मग याच्यावरती पाहायला काय भेटतं आपल्याला पडलेलं वास्तव्य बघायला भेटतं बघा. त्याच्या बाजूला एकाला एक जोडलेल्या 2 पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात. म्हणजे तर त्या काळामध्ये काम करू जर कोणी असेल याला काही कावडणी पाणी भरायला सांगायचे. त्याच्या साईडला त्यांचा स्नानगृह होता अंघोळीचा बाट. तर आता मी आलो आहे बाजारपेठ जी आहे वरती तिकडे आणि इकडे मोस्टली आता सगळे काकड्या वगैरे विकत आहेत. आणि ही बघू शकता किती लांबवर जी आहे बाजारपेठ आहे. ते पूर्वीच्या काळी ते काही म्हणजे विकायचं असेल तर इकडे यायचे. तर इथून पुढेच आपल्याला टकमक टोकावर जायचं आहे. हा जो रस्ता दिसतोय खाली उतरायचा हा टकमक टोकालावर जातो. मी मोस्टली लहानपणी आलेलो 5वी 6वीत असताना तर एवढं काय आठवत नव्हतं आणि आता 10-15 वर्षांनी येतो आहे. लहानपणी मी माझ्या मावशी आणि ते काकांसोबत आलेलो तेव्हा एवढं काय वाटलं नव्हतं. आत्ता मी सोलो आलं तर खूप भारी वाटतं. म्हणजे असं 10-15 वर्षांनी येतो आहे आणि सोलो इथे टकमक टोकावर जातो आहे. लहानपणी पण मी आलेलो टकमक टोकावर पण एवढं काय आठवत नाही मला. तर आता खूप वर्षांनी आलं तर भारी वाटतं जायला पुढे. तर टकमक टोका असं टोका आहे जिथे महाराजांच्या काळी जेव्हा गुन्हेगार असायचे तेव्हा जी शिक्षा असायची त्यांची ती टकमक टोकावरून डायरेक्ट त्यांना खाली फेकलं जायचं. तर ह्यासाठी हा फेमस होता टकमक टोक. म्हणजे जेव्हा पण काही गुन्हेगार असायचे आणि त्यांना शिक्षा द्यायची झाली तर तेव्हा इकडे त्यांना घेऊन यायचे आणि इकडून डायरेक्ट त्यांना खाली फेकायचे. तर मित्रांनो अशी होती आपली ही सोलो ट्रिप. हा जो पॉईंट आहे आपला तो लास्ट पॉईंट आहे. बाकी सगळं आपण बघितलं आहे रायगडावर.
तर आता आपण इकडे चाललो आहे आणि मोस्टली तुम्हाला मी सांगितलं असंच की परेल आणि दादरवरून बस सुटतात जे आपल्याला महाडला सोडतात आणि महाडवरून जर तुम्हाला एस टीने जायचं असेल तर ती 7:45ची बस असते छत्री निजामपूरला जायची. तर ती आपल्याला चित्त दरवाजावर सोडते आणि जर तुम्ही लवकर आलात आणि तुम्हाला जर लवकर जायचं असेल तर शिवाजी चौकवरून ट्रॅक सुटतात जे तुम्हाला 70 रुपीज पर सीटनी चित्त दरवाजावरती सोडतात. तर तुम्हाला जे प्रेफरेबल आहे ते तुम्ही करू शकता. आणि आता इथून जाण्यासाठी पण खाली मी बघणार आहोत ट्रॅक किंवा ते बोलले आहेत की 1 वाजताची दुपारची एस टी असते. तर मोस्टली बघतो मी आता काय करायचं खाली जाऊन ते. पण काय इथून मला माझ्या सासरवाडी जायचं म्हणजे मुरुडला. तर मी बघणार आहे इकडून डायरेक्ट महाडला जाऊन महाड मुरुड जी गाडी आहे एस टी ती भेटते का, कारण का ते विचारलं मी सकाळी एस टी डेपोला तर ते बोलले की 3ची मुरुड आहे. तर बघूया जसं टाईम जमेल त्या हिशोबाने मी जाईन. तर बघू शकता आपण आता मोस्टली पोचलो आहोत टकमक टोकावरती. हा जो पॉईंट आहे हा काय भारी पॉईंट आहे हा. आणि इथून जे खाली जे दिसतं व्ह्यू तो खूप मस्त आहे, तुम्ही बघू शकता. आणि असं जर तुम्हाला सोलो ट्रिपला व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलला. चला तर मग छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्यू. बाय बाय.